हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मी राजश्री थोरात आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज मी डेल आणि ॲमेझॉन ह्या ज्या IT कंपन्या आहेत तर ह्या कंपन्यामध्ये कोणत्या प्रकारची रिक्रूटमेंट होणार आहे ते याची डिटेल इन्फॉर्मेशन मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा। तर पहिली आपण डेल टेक्नॉलॉजी ह्या कंपनीमध्ये कोणत्या प्रकारचे हायरिंग होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहूया। तर ह्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर ग्लोबल ई-कॉमर्स एक्सपिरियन्स IT तर ह्या डेझिग्नेशनसाठी हायरिंग होणार आहे। म्हणजे इन शॉर्ट सॉफ्टवेअर इंजिनियर या पोस्टसाठी त्यांना हायरिंग करायची आहे। तर यासाठी क्वालिफिकेशन काय लागेल तर यासाठी तुमचं बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे। तुमचं BE किंवा BTech असेल आणि त्याचबरोबर जर तुम्हाला 1 इयरचा एक्सपिरियन्स असेल सॉफ्टवेअरमधला किंवा कोडिंग किंवा IT सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या डेलमध्ये अप्लाय करू शकता। आता यासाठी जॉब लोकेशन काय राहील तर जॉब लोकेशन आहे रिमोट म्हणजे वर्क फ्रॉम होम जॉबची अपॉर्च्युनिटी डेल कंपनी तुम्हाला देत आहे। तर यासाठी तुम्हाला कोणकोणत्या टाईपच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतील सॉफ्टवेअर इंजिनियर या पोस्टसाठी तर यू हॅव टू वर्क विथ बिझनेस ॲप्लिकेशन अक्रॉस द फंक्शनल एरिया ॲज वेल ॲज यू हॅव टू असिस्ट इन कोडिंग टेस्टिंग अँड डिबगिंग द न्यू सॉफ्टवेअर and you have to collaborate in and sprint plan for multiple projects being implemented in parallel and you have to support design and code reviews with major focus on the best user experience। तर अशा पद्धतीच्या डिफरंट रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्हाला राहतील। तर इन शॉर्ट की तुम्हाला कोडिंग टेस्टिंग अँड डिबगिंग ह्या तिन्ही टाईपचे रोल तुम्हाला तिथे करावे लागणार आहे। तर यासाठी इसेन्शियल रिक्वायरमेंट काय असणार आहे या कंपनीमध्ये तर एंट्री लेवलची पोझिशन असल्यामुळे तुम्हाला जे बेसिक नॉलेज रिक्वायर आहे बेसिक जे फंडामेंटल कन्सेप्ट आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या किंवा प्रॅक्टिसेस किंवा प्रोसिजर तर त्याचं बेसिक इन्फॉर्मेशन असणं तुम्हाला रिक्वायर आहे। त्याचप्रमाणे यू हॅव require some diagnostic and problem solving skill and you have ability to gain trust and respect of the engineer which are in your team and you have also capacity to work in a dynamic environment। ओके, जो काही वर्क प्रेशर असेल किंवा कोणत्याही शिफ्टमध्ये किंवा जे डायनॅमिक इन्व्हायरमेंट आहे त्यांचं तर त्यामध्ये काम करण्याची तुमची कॅपॅसिटी असली पाहिजे आणि यू शुड हॅव ॲबिलिटी टू क्विकली अडॅप्ट द न्यू इन्फॉर्मेशन अँड द जनरल नॉलेज ऑफ सिस्टीम बिंग टेस्टेड। तर अशा पद्धतीची रिक्वायरमेंट आणि नॉलेज असणं तुम्हाला आवश्यक आहे। आणि तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल बॅचलर डिग्री असेल आणि 1 इयरचा जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही डेल टेक्नॉलॉजी ह्या कंपनीमध्ये अप्लाय करू शकता की जे तुम्हाला वर्क फ्रॉम होम जॉबची अपॉर्च्युनिटी देत आहे। आता जी सेकंड कंपनी आहे ॲमेझॉन तर ह्या ॲमेझॉन कंपनीमध्ये पण तुम्हाला वर्क फ्रॉम होम जॉबची अपॉर्च्युनिटी आहे। ॲमेझॉन कंपनी कॅटलॉग असोसिएट या पोस्टसाठी तुम्हाला हायर करणार आहे। तर यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे तर ग्रॅज्युएशन इन एनी स्ट्रीम विथ बेसिक नॉलेज इन SQL म्हणजे तुमचं कोणत्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल BCom असेल BSc असेल BA असेल किंवा BE BTech एनी टाईप ऑफ ग्रॅज्युएशन असेल आणि नॉलेज तुम्हाला एक्सेलचं असेल तर तुम्ही या ॲमेझॉन कंपनीमध्ये कॅटलॉग असोसिएट या पोस्टसाठी अप्लाय करू शकता। आता यामध्ये तुम्हाला कोणत्या टाईपच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतील तर अंडर जनरल सुपरविजन यू हॅव टू परफॉर्म द व्हरायटी ऑफ टास्क इन पॉप्युलेटिंग प्रोक्युरिंग कंटेंट ऑफ द प्रोडक्ट कॅटलॉग ऑन द ॲमेझॉन्स EU वेबसाईट्स। आता यामध्ये तुम्हाला जे स्किल लागणार आहे तर स्ट्रॉंग इंग्लिश रिटन आणि व्हर्बल कम्युनिकेशन स्किल आवश्यक आहे। त्याचबरोबर गुड वर्किंग नॉलेज ऑफ MS ऑफिस जर तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये गेला कोणत्याही IT कंपनीमध्ये गेला तर तुम्हाला बेसिक MS ऑफिसचं जे नॉलेज आहे ते असणं रिक्वायर आहे। त्यामुळे तुम्हाला MS ऑफिसचं नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे। त्याचबरोबर जे टायपिंग स्किल आहे तुमचं 40 वर्ड्स पर मिनिट विथ 100% ॲक्युरेसी हे स्किल इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर ॲबिलिटी टू मल्टीटास्क इन अ फास्ट पेस एन्व्हायरमेंट ऑपरेट इन द सिस्टीम विथ स्पीड अँड ॲक्युरेसी नेसेसरी टू मीट द डिपार्टमेंटल स्टँडर्ड। त्याचबरोबर जर मेंटेन द कंपोजर इन क्रिटिकल सिच्युएशन अँड कम्युनिकेट क्लिअरली विथ बोथ इंटरनल अँड एक्सटर्नल कस्टमर। त्याचबरोबर डेमॉन्स्ट्रेट passion for delivering the great customer experience, strong interpersonal and communication skill,
एक्सलंट लिसनिंग स्किल, एक्सलंट डेटा ॲक्युरसी स्किल. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे स्किल तुमच्याकडे असणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बेसिकली तुमचं गुड व्हर्बल आणि रिटन कम्युनिकेशन, तुमचं टायपिंग स्किल आणि तुम्हाला MS ऑफिसचं जर नॉलेज असेल, तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही नक्की ह्या ॲमेझॉन कंपनीमध्ये अप्लाय करू शकता की जे वर्क फ्रॉम होम तुम्हाला जॉब देत आहे. आता नेक्स्ट जी हायरिंग आहे ती टाटा AIG इन्शुरन्स ह्या कंपनीमध्ये आहे. मॅनेजमेंट ट्रेनिंग या पोस्टसाठी तुमचं हायरिंग होणार आहे आणि या पोस्टसाठी फ्रेशर्स अप्लाय करू शकतात. तुमचं एनी ग्रॅज्युएशन असेल आणि तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्ही मॅनेजमेंट ट्रेनिंग या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. वर्क लोकेशन आहे मुंबई आणि तुम्हाला जर गुड कम्युनिकेशन स्किल असेल तुमचं आणि यू शूड नॉट हॅव एनी टाईप ऑफ ॲक्टिव्ह बॅकलॉग आणि यू शूड हॅव 60% थ्रू आउट ॲकॅडमिक जर असेल तर तुम्ही टाटा AIG ह्या कंपनीमध्ये मॅनेजमेंट ट्रेनिंग या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. तर आता ह्या कंपनीमध्ये जर अप्लाय केलं तर तुम्हाला बिझनेस कॉन्टेक्स्टमध्ये कोणत्या टाईपच्या रिस्पॉन्सिबिलिटीज राहतील तर यू हॅव टू रीइन्शुरन्स अँड एव्हिएशन बिझनेस इज अ सपोर्ट फंक्शन ॲज वेल ॲज यू हॅव टू प्रोटेक्ट द बॅलन्स शीट ऑफ द कंपनी. म्हणजे इन शॉर्ट इन्शुरन्स रिलेटेड फायनान्स रिलेटेड जे काही तुमचं वर्क आहे त्या कंपनीचं तर ते तुम्हाला मॅनेज करावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही टाटा AIG ह्या कंपनीमध्ये अप्लाय करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही पहिल्यांदाच माझी चॅनल पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बिकॉज ह्या चॅनल थ्रू मी नेहमीच गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड जॉबचे अपडेट देत असते. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.